नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री सत्यनारायण कथा व आरती मराठीतून संपूर्णपणे ऐकूया व जाणून घेऊया. श्री सत्यनारायण कथा अध्याय 4. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयास स्वतःचे नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासवेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, या तुझ्या नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यासवेश धारण करणारे भगवान तेथून गेले व तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नंतर नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्याशी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणजेच आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला. महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा, असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यासवेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परखडमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप हे जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणीन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले, तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंद झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधुवाणी
जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विवल होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधुवानी नावाड्यासह हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधुवानी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा दिनाचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहिले तो तिचा पती स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधुवानी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधुवानी धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूचे सत्यलोकात गेले. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पुरा झाला. हरये नमः इति चतुर्थो अध्याय समाप्त. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री बोल बजरंग बली की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. श्री सत्यनारायण कथा अध्याय 5. सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतितत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. ते असे, तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले व
ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धनपुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लक्ष असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दारिद्र्य असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनमुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर या लोकी भोगून अंतिम सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषीहो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्वे करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठण करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी श्री सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे नम हरे नम हरे नम इति पंचमाध्याय समाप्त. पुंडलिकवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री बोल बजरंग भली की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता आपण श्री सत्यनारायण महाराजांची आरती सुमधुर आवाजात ऐकूया. सत्यनारायण
भले